शिवानी नावाची तरुणी 24 एप्रिलपासून बेपत्ता होती। तिच्या कुटुंबियांकडून ती हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती। पोलिसांना त्यानंतर आढळलं एका स्त्रीचं अर्ध जळालेलं शरीर आणि काही अंतरावर होतं एक मुंडकं, तेही अर्ध जळालेलं। त्या तरुणीच्या हत्येच्या आरोपावरनं तिचे वडील आणि भाऊ तुरुंगात आहे। म्हणजे जी शिवानी हरवली होती तिच्या हत्येच्या आरोपावरनं तिच्या भावाला आणि तिच्या वडिलांना पोलिसांनी तुरुंगात डांबलंय। पण आता ती तरुणी म्हणजे ती शिवानीच पोलिसांसमोर उभं राहून म्हणते मी जिवंत आहे। मग जे अर्ध जळालेलं शरीर सापडलं ते कोणाचं? ही खरंच शिवानी आहे का? पोलिसांनी केस सॉल्व्ह केली की नवीन गुन्ह्याचं गूढ पोलिसांसमोर आहे? जाणून घेऊयात याच व्हिडिओमध्ये। मध्य प्रदेशातल्या बऱ्हाणपूरची शिवानी 24 एप्रिलपासून गायब होती। कुटुंबियांनी तिचा शोध घेतला पण शिवानी त्यांना सापडली नाही। ती कुठे आहे, कोणाबरोबर आहे हे तर त्यांना कळत नव्हतंच, पण त्याचबरोबर तिचा फोनही लागत नव्हता। सरतेशेवटी शिवानी हरवल्याची खाकनर पोलीस स्टेशनमध्ये 1 मेला एक तक्रार देण्यात आली। तिच्या कुटुंबियांनीच ही तक्रार दिली। पोलिसांच्या तपासात तेव्हा ही बाब समोर आली की त्याच परिसरातला अर्जुन नावाचा मुलगाही गायब आहे। अर्जुन हरवल्याची तक्रार 9 मेला त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली। शिवानी आणि अर्जुन सोबत असायचे, त्यामुळे एकाच वेळी दोघं गायब असल्यानं संशय व्यक्त केला जात होता। ते दोघं पळून गेलेत का? दोघांनी आत्महत्या केली का? दोघांचा कोणी खून केलाय का? दोघे खरंच सोबत आहेत का? असे अनेक प्रश्न तेव्हा पोलिसांसमोर होते आणि लोकांमध्येही याची बरीचशी चर्चा होती। हे सगळं सुरू असतानाच महाराष्ट्रातल्या बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये एक महिलेचा मृतदेह आढळला। अर्धवट जळालेल्या डेड बॉडीच्या शिल्लक शरीराच्या भागावर होते कपडे, पण मुंडकं सापडलं नव्हतं। निर्जन स्थळी हा अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना आढळला। त्याच्या काही अंतरावर मुंडक्याचा भाग त्यांना सापडला, पण हे मुंडकं त्या स्त्रीचंच का? आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे ही स्त्री कोण? असे अनेक प्रश्न त्यावेळेस पोलिसांसमोर होते आणि पोलिसांना त्याचा तपास करायचा होता। मुंडक्यावरून आणि शरीरावरून किंवा तिथं आसपास असलेल्या पुराव्यांवरून त्या महिलेची ओळख पोलिसांना पटत नव्हती। आता या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या। ज्या घटनास्थळी हा मृतदेह आढळला होता ते मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असल्यानं पोलिसांनी आधी तिथल्या मिसिंग कंप्लेंटची माहिती घ्यायला सुरुवात केली। तेव्हा पोलिसांची यासाठीची एक यंत्रणा आहे, CCTANS म्हणजेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम। या यंत्रणेवर बुरहाणपूरमधनं एक तरुणी गायब असल्याची तक्रार पोलिसांना सापडली। खाकनर पोलीस स्टेशनच्या तक्रारीत लिहिलेल्या माहितीवरनं इथं महाराष्ट्रात सापडलेली तरुणी ही शिवानी असल्याचं पोलिसांनी मग त्या तक्रारीवरनं गृहीत धरलं। शिवानीचे वडील बापूराव कळमेकर यांनी त्यांची मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती। शिवानी घरात कोणालाही न सांगता घरातनं निघून गेली अशी ती तक्रार होती। पोलिसांच्या तपासात पोलिसांनी बापूराम कळमेकर आणि त्यांचा मुलगा अजय कळमेकर यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली। त्यानंतर पोलिसांनी शिवानीच्या खुनात या दोघांनाही बाप लेकाला अटक केलं आणि तुरुंगात डांबलं। आता पोलिसांनीच कसा या काही दिवसात या खुनाचा तपास लावला यासाठी स्वतःची पाठ सुद्धा थोपटून घेतली आणि त्यासाठी पोलिसांनी माध्यमांसाठी एक प्रसिद्धी पत्रक काढलं होतं, ज्यात पोलिसांनी शिवानीच्या वडिलांनी म्हणजेच बापूराम कळमेकर यांनीच तो मृतदेह शिवानीचा असल्याचं कबूल केलंय। त्या मृतदेहाची ओळख पटवली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस साक्षीत मान्य केलंय, पोलीस चौकशीत मान्य केलंय की त्यांनीच शिवानीचा खून केलाय। आता महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या या प्रसिद्धी पत्रकात शिवानीच्या वडिलांनी त्यावेळी पोलिसांना सांगितलेला घटनाक्रमही दिला होता, ज्यानुसार 15 एप्रिलला शिवानीचं लग्न अमरावतीतल्या धारणी इथं राहणाऱ्या प्रकाश भिलावेकर बरोबर झालं होतं। 20 एप्रिलला शिवानी खडकी इथं वडिलांच्या घरी राहायला आली होती, म्हणजे पुन्हा लग्नानंतर माहेरी येतात तशा पद्धतीनं। शिवानीचं तिच्या चुलत भावाबरोबर प्रेम होतं, तिच्या वडिलांना याची कल्पना होती। लग्नानंतरही ती ते चुलत भावाबरोबरचं नातेसंबंध तोडायला तयार नव्हती, म्हणून मग तिच्या वडिलांनी तिचा खून केला। वडील बापूराम कळमेकरांनीच शिवानीच्या डोक्यात बांबू घालून तिला ठार मारलं आणि त्यानंतर एक दिवस शिवानीचं प्रेत घरात ठेवलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाच्या म्हणजेच अजयच्या मदतीनं मोटरसायकलवरनं शिवानीचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथल्या ग्राम राजुरा शिवारामध्ये नेऊन टाकलं। त्यानंतर मृताची ओळख पटू नये म्हणून तो मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला। धड आणि मुंडकं वेगळ्या ठिकाणी फेकलं, जेणेकरून तपास लवकर होऊ नये किंवा पोलिसांना या सगळ्याची माहिती मिळू नये। तसंच रक्ताने भरलेले कपडे आणि हत्यार सुद्धा तिथं जंगलात फेकून दिले। या प्रकरणात शिवानीच्या वडिलांना आणि भावाला अटक करून पोलीस बुलढाण्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं।
अर्थात ही सगळी जी माहिती मी आत्ता सांगितली की शिवानीच्या वडिलांनी शिवानीला मारल्याचं आणि ते कसं मारल्याचं कबूल केलेलं आहे, ही सगळी माहिती पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातलीच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनेही याचा तपास केला होता असा प्रसिद्धी पत्रकातही उल्लेख आहे. पोलिसांनी या प्रेस नोटमधनं त्यांचा तपास, आरोपीची कबुली हे सर्व जाहीर केलं. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी शोध लावला असंच तेव्हा समजलं जात होतं. पण सगळ्यांना तेव्हा धक्का बसला जेव्हा एक मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिने सांगितलं की ती शिवानी आहे आणि जिवंत आहे. पोलिसांनी त्यानंतर ती खरोखर शिवानी आहे का याची तपासणी केली, याची चौकशी केली. शिवानी आणि अर्जुन तिचा चुलत भाऊ जे दोघे गायब झाले होते त्यांना पोलिसांनी ट्रेस केलं. शिवानीनं पोलिसांना जसं सांगितलं होतं 24 एप्रिलला अर्जुन आणि ती पळाले होते पण ते जिवंत आहेत. त्यानुसार मग पोलिसांनी ते कुठे होते याच्याबद्दलची सुद्धा माहिती घेतली. तिनं तिच्या वडिलांना आणि भावाला तुरुंगात न सोडून देण्याची मागणी त्यावेळेस केली. खकनार पोलिसांनी थंब इम्प्रेशन, सरकारी ओळखपत्रांच्या माध्यमातून शिवानीची ओळख पटवली. यावेळी शिवानीचे इतर कुटुंबीयही तिथं उपस्थित होते, जेणेकरून ही शिवानी आहे का आणि हे शिवानीचेच कागदपत्र आहेत का आणि कुटुंबियांचे एक्सप्रेशन्स, कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि शिवानीकडनं मिळालेली माहिती असं सगळं पोलिसांनी तिथं व्हेरीफाय केलं. जिच्या हरवण्याची तक्रार झाली होती तीच ही शिवानी आहे याची खातरजमा झाल्यानंतर मग महाराष्ट्र पोलिसांनी शिवानी आणि अर्जुनला बुलढाण्याच्या जळगाव जामोदला परत आणलं आणि शिवानीच्या वडिलांना आणि तिच्या भावाला पोलिसांनी सोडून देण्याची प्रक्रिया केली. पोलिसांनी प्रेस नोट काढून ज्या गुन्ह्याची उकल केली असा दावा केला होता तो गुन्हा घडलाच नव्हता का? महत्त्वाचं म्हणजे आरोपींनी मृतदेहाची ओळख पटवून हत्येची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा होता. त्याचं काय झालं? ती मुलगी जर परत आली नसती तर तिच्या मृत्यूसाठी तिच्या वडिलांना आणि भावाला कदाचित फाशीची ही शिक्षा झाली असती. पण मग पोलिसांनी जी प्रेस नोट काढली, जो तपास केला, त्याचं नेमकं काय? पोलीस खोटं बोलतायत का? पोलीस चुकलेत की यात आणखीन काही वेगळा अँगल आहे? कारण पोलिसांना जी अर्धवट जळालेली डेड बॉडी सापडली आहे ती कोणाची याचा अद्याप शोध लागलेला नाहीये. त्या डेड बॉडीचा आणि या हरवलेल्या शिवानीचा काही संबंध आहे का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता नवा आणि एक वेगळा गुन्हा आहेच असं दिसतंय ती डेड बॉडी सापडल्यामुळे. पण शिवानी जिवंत आहे, पण मग जी महिलेचा मृतदेह आढळलाय ती कोण? तिला कोणी मारलं किंवा ती कुठून आली आणि ती कुठली आहे याचा तपास पोलिसांना करायचा आहे. शिवानी समजून त्या महिलेचा बळी घेतला होता का की शिवानीला तिच्या चुलत भावाबरोबर सुखाचा संसार करता यावा म्हणून त्या महिलेला मारून टाकलं होतं की इतर आणखीन काही? ती शिवानी असल्याचं भासवण्याचा प्रयत्न झाला होता का की आणखीन एक गुन्हा घडलाय ज्या निर्गुण गुन्ह्याचा तपास सुरूच झालेला नाहीये, जो सुरू करणं हे पोलिसांसाठी एक चॅलेंज असणार आहे. आणि मला वाटतं पोलिसांनी यासाठीचा तपास ऑलरेडी सुरू केलेला आहे. पण ही गुंतागुंतीचीच केस होती. शिवानी सापडली हे खरं आहे, पण जो सापडलेला मृतदेह आहे, जो आढळलेला मृतदेह आहे त्याचं गूढ उकळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.